म्हणून आयोजकांनी एकदम स्ट्रिक्टली निर्णय मात्र सांगितला, आमच्यापर्यंत नियम मात्र सांगितले की इथे पेनल्टी देण्यात येईल. चांगला चेंडू, जोरदार अपील केली. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. आणि देखील पंचांनी देखील सांगितलं की पंचांचा देखील इशारा आला आहे. फलंदाज बाद झाला आहे. LBW स्वरूपामध्ये फिंगर रोल करत असताना पंच पाहायला गेले. अतिशय एकदम चाणाक्ष पद्धतीने पंचगिरी पाहायला मिळते. स्क्वेअर लेग पंचांना देखील मेन पंचांनी अविनाश सरांनी विचारलं की बॅटची इनरेज घेतली की नाही आहे. स्क्वेअर लेग पंचांनी देखील सांगितले की नाही घेतली आणि समोर फलंदाज यष्ट्यांच्या समोर सापडला आणि तिथे बाईच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलं. पहिला फलंदाज रिटायर झाल्यानंतर दुसऱ्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलं. ते धन्यवाद डीजे. आणि आपण पाहू शकाल पहिल्या 2 दिवसामध्ये देखील अशाच गोष्टी घडत राहिल्या. कालच्या दिवसामध्ये देखील वाकस संघाला 4 धावसंख्येची पॅनल्टी दिली. त्याच्या आधी देखील 2 संघांना 2-2 धावसंख्येच्या पॅनल्टी दिल्या होत्या. ड्रेस कोड देखील कंपल्सरी सांगितलं आयोजकांनी. आणि टायमावरती येणं हे सागर नौसाई आपण सायकला आलेत आणि त्याच्यानंतर आल्या मात्र एस्टा उचलून लावतायत ते गोलंदाज सोनू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आल्या पावली मात्र परतीचा प्रवास करावा लागेल असा आता विचार पडला असेल रिसवाडी संघाला की उगाच रिटायर केला आम्ही फलंदाज. कारण की ज्या बॅट्समनच्या बॅटमधून प्रसादच्या बॅटमधून एक चौकार आला होता आणि त्याच्यानंतर त्याला थोडासा दुखापतग्रस्त झाला आणि तो मात्र मैदानाच्या बाहेर गेला. आता मात्र तोच पुनश्च प्रसाद मात्र आपण पाहतोय की 2 फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र रिटायर केलेला फलंदाज आता पुनश्च मैदानामध्ये आलेत. प्रसादला आपण पाहू शकाल प्रशांत आणि सागर ही जोडी फोडण्यामध्ये यश आलंय. चांगला चेंडू, जोरदार अपील, पण निश्चितच लिडिंग एज घेतली आहे. प्रेक्षकांनी चांगली कामगिरी आणि सोनूला मिळते तब्बल 3री सफलता. आणि इथे मला असं वाटतं की विकेट हॅट्रिक पहिली आपल्या नावावरती कोरताना पाहायला मिळते.